तर ही सगळी माणसं त्यावर बोलतील, पण मी जेव्हा कादंबरी वाचायला घेतली त्यावेळेस मला 2-4 मुद्दे असे वाटले की ही कादंबरी म्हणजे आपल्याला एखाद्या चित्रपटासारखी वाटते. म्हणजे मी जेव्हा वाचले, आता तुमचा अनुभव काय असेल माहीत नाही किंवा पाहुण्यांचे काय आहे माहीत नाही, पण ही जेव्हा कादंबरी वाचत जातो ना तर मला श्याम बेनेगल, गुलजार यांचे चित्रपट आपण पाहतोय की काय, की काहीतरी तत्वज्ञान ते पेरत चालले आहे. म्हणजे चित्रपट सुरू असताना काहीतरी त्यांना सांगायचं आहे, ते सांगत आहे, ते बोलत आहेत आणि आपल्याला ते समजून घ्यायचं आहे, आपल्याला ते ऐकून घ्यायचं आहे. अशा पद्धतीची कादंबरी आहे आणि संवाद कमी आहे. म्हणजे संवादांची कमतरता आहे, पण ती इतकी कमतरता नाहीये की म्हणजे आपण कादंबरी समजू शकत नाही. संवाद आहे, मोजके आहे, जेवढे पाहिजे तेवढे आहे, पण तरीही जी सांगण्याची पद्धत आहे तर ती मला खूप भावली की म्हणजे आपण काहीतरी तत्वज्ञानाच्या दिशेने सांगतोय, पण ते लोकांना पचणार नाही असं न सांगता ते लोकांना कसं पचेल, कसं पटेल ही सांगण्याची जबाबदारी कादंबरीकारांनी घेतली आहे. म्हणजे शशिकला असेल, शंतनू असेल, मुक्तेश्वर असेल, सुगंध असेल आणि मधातच सलमान खान सारखा एंट्री करलेला जाबाला असेल. म्हणजे कुठल्या एखाद्या चित्रपटामध्ये काय म्हणतो त्याला स्पेशल अपीअरन्स जसं असतं तसे आमचे जाबाला आहे. तर हे सगळं जे कादंबरीचं आहे त्याच्यामध्ये मला असं जाणवलं की वपू काळे सगळ्यांना माहीतच असेल. वपू काळेने एका ठिकाणी असं म्हटलं होतं की प्रेम जे आहे, म्हणजे आता मी माझ्या भाषेत सांगतोय, वपू काळेंचं म्हणणं होतं की प्रेम हे कधीही सरळ रेषेत नसावं, ते वर्तुळात असावं. कारण वर्तुळात असलेलं प्रेम पुन्हा फिरतं आणि पुन्हा तिथेच राहतं, पण सरळ रेषेतलं प्रेम परत येण्याची शक्यता नाही. आणि नेमकं कादंबरीकाराने याच्यात तेच सांगितलं आहे. आधी त्यांचं प्रेम, त्याच्यानंतर विभक्त होणं, पुन्हा अडचणीवर मात करणं आणि परत एकत्र येणं. म्हणजे हे मला असं वाटतं की वपूंच्या भाषेमधलं हे प्रेम आहे की जे त्या वर्तुळात आहे. आणि भाषा शैली अतिशय चांगली, खूप चांगलं व्यवस्थित लेखन कसं असावं. म्हणजे आपण एखादी कादंबरी जेव्हा वाचायला घेतो त्यावेळेस किमान 4-5 पानं वाचून आपण ठेवून देतो, उद्या वाचू, परवा वाचू. पण ही कादंबरी वाचत असताना असं वाटते आता पुढे काय, म्हणजे आता काय होणार आहे, आता मुक्तेश्वर शशिकलेला काय उत्तर देणार आहे, किंवा ती जेव्हा घरातून निघून गेलेली आहे, ती स्वतःचा निर्णय घेते की मी आता माझं वेगळं काही करेल, त्यावेळेस शंतनूचा मित्र म्हणून मुक्तेश्वर काय भूमिका आहे. त्याचं इतकं सगळ्या पद्धतीनं लेखकाने सांगितलेलं आहे की म्हणजे आपण त्याची एक विचारसरणी करू शकत नाही की म्हणजे कसं लिहिलं असेल. तर हे त्यांचे अनुभव आहे आणि प्रत्येक माणूस अनुभवावर बोलत असतो. आमच्या कविता असतील, तुमचं स्वतःचं काही लेखन असेल, ते सगळं म्हणजे आपल्या अनुभवावरच चालत असतं. कवी शेवटी काय करतो, मला तर असं वाटतं की आपण लिहितो म्हणजे काय लिहितो, कशाला लिहितो, याचं उत्तर प्रत्येक कवीने लेखकाने शोधलं पाहिजे. कुठल्याही लेखकाचा बोट लेखन क्षमतेवर त्या लेखनाने धरायला नको, तर त्याच्यात जे मर्म आहे त्या मर्माने त्याचं बोट धरायला पाहिजे लेखकाचं. म्हणजे जसं मी असं अनेकदा म्हणतो की कवीने कवितेचं बोट धरू नये, कवीनं कवितेचं बोट धरू नये, कवितेनं कवीचं बोट धरावं. जसे बाजारामध्ये किंवा एखाद्या जत्रेमध्ये आपण जातो त्यावेळेस आपल्या आईच्या हातामध्ये आपलं बोट असतं, मुलाच्या हातामध्ये आईचं बोट कधीच नसतं. आपलं कसं असतं, आईचा बोट आणि मुलाचा हात. तर मुलाने आईचं बोट धरू नये, आईने मुलाचं बोट धरावं. कवितेने किंवा कुठल्याही लेखन शैलीने लेखकाचं बोट धरावं. कळतं मी काय म्हणतो. तर ही एक माझी धारणा आहे, त्यानुसारच मी लेखन करत असतो. विदर्भ साहित्य संघाची निवडणूक झाली, फार चुरशीची झाली, माझ्यासारख्या 40च्या माणसाला तिथे नेऊन बसवलं. आता पुढे बघू काय करायचं काय नाही. पण एक निवडून आलेला सदस्य, तेही निवडणुकीतून, म्हणजे असं मनोनीत वगैरे नाही, तर विदर्भात 11 जिल्ह्यातून जी निवडणूक झाली, 4000 मतांपैकी 2100 मतं घेऊन मी निवडून आलो विदर्भातून. तर माझी एक जबाबदारी आहे की इथले जे जे लेखन करणारे आहेत विदर्भातले, मग ते अमरावती असो, चंद्रपूर असो, गडचिरोली असो, इथल्या सगळ्या लेखकांना विदर्भ साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर कसं नेता येईल त्यासाठी मी कटिबद्ध आहे. तुमच्यापैकी अनेकांनी मला मतं दिली असतील, तर मी त्या भूमिकेला जाऊन हे म्हणतो की मी माझी भूमिका चांगलीच पार पाडणार आहे. आणि मी हे असं म्हणतो की
मला जेवढं बोलता येत होतं, खरं तर पुन्हा बोलायचं, मी याच्यात एक दोन तुम्हाला कोटेशन सांगतो, मला खूप आवडलेले आहे. म्हणजे लेखक जो लिहितोय त्याचं ते बघा की पुरुषांनी पूर्ण पुरुषाची कल्पना तात्काळ केली, पण स्त्रीतलं वैरुण्य शोधता शोधता तो पूर्ण कधीच होऊ शकला नाही. पूर्ण नारीची कल्पना पुरुषी अहंकाराला कधीच मानवणारी नव्हती, कारण त्याचा पराजय आहे, स्वाभिमानाचं दमन आहे, त्याच्या शौर्याचं निर्दालन आहे. स्त्रीला अपूर्ण ठेवून तिला फक्त प्रेमाचा एक पूर्णाकृती पुतळा बनवून ठेवण्यातच पुरुषांनी आपला पुरुषार्थ मानला. म्हणजे हे जे वाक्य आहे आपण किती विचार करून बघू शकतो, अनुभवू शकतो, म्हणजे काय आहे. हा लेखक इतकं बोलतोय आणि कोणी चांगल्या पद्धतीने बोलतो आहे. मी असे खूप काही काही कोटेशन ठेवलेले होते. तर कादंबरी घ्या, ती वाचा आणि आपल्या माणसाच्या कादंबरीवर जर ती चांगली असेल तर चांगली बोला, वाईट असेल तर वाईट बोला, आणि जर नसेल पटलं तरी खंडन करा. पण कृत्या करून कुठल्याही लेखन शैलीवरती केवळ आपली मैत्रीण आहे, आपला मित्र आहे, आपले वडील आहे किंवा आपले जवळचे आहे म्हणून त्यांच्या कुठल्याही लेखनावरती भावून तुम्ही चांगलंच लिहिलं असं कधी म्हणू नका. पण मी हे सांगतो की कादंबरी चांगली आहे. चांगली म्हणण्यापेक्षा मी तुम्हाला आता गुलजारांचं उदाहरण दिलं तर तुम्ही गुलजारांचे कुठलेही चित्रपट बघा, त्या चित्रपटांमध्ये तुम्हाला जी अशी धावती रील्स दिसेल ना ती सगळी या कादंबरीमध्ये वाटते. तुम्ही श्याम बेनेगलचे पिक्चर बघा, गोविंद भिलांचे बघा, तर ती जी भावना असते ती काहीतरी सांगायचं आहे, ते सगळं सांगण्याचा प्रयत्न केशव साठे यांनी केला. आणि मला इथे प्रकाशन करण्यासाठी बोलवलं, यासाठी मी केशवजी साठे, त्यांचे कुटुंबीय आणि विशेषतः आशिष देव यांचा आभार व्यक्त करतो. आणि कादंबरीला खूप चांगले मोठे पुरस्कार मिळावे, कादंबरी लोकांपर्यंत पोहोचावी अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. धन्यवाद.